तिसऱ्या बाजूला आर्थिक समता आणि आर्थिक समतेमध्ये निसर्गाच्या लयीशी सुसंवाद आणि सगळ्यांच्या हाताला काम, अशा तऱ्हेनं आपल्याला विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. या संदर्भात मला इंग्लंडमध्ये माझ्या ओळखीच्या एका राजकीय नेत्या स्त्रीनं जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. 1979 साली ज्यावेळी नानासाहेब गोरे लंडनला हायकमिशनर होते, इंग्लंडला हायकमिशनर होते, त्यावेळी मी तिथं गेलो होतो आणि त्यावेळी थॅचरबाईचं पहिलं इलेक्शन होतं. तेव्हा मजूर पक्षातर्फे जे अनेक जण उभे राहिले होते त्याच्यामध्ये शर्ले विल्यम्स, ज्या पूर्वीच्या लेबर मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री होत्या, त्या होत्या. त्यांची मुलाखत घ्यायला मी गेलो तर त्या म्हटल्या की यू हॅव डन प्रिटी वेल. मी असं म्हणालो की मला असं वाटत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या देशात जो भ्रष्टाचार आहे त्याची मला फार खंत वाटते. तर शर्ले विल्यम्स हसल्या आणि त्या म्हणल्या मी तुला जरा इंग्लंडचा इतिहास सांगते. आणि त्या काय म्हणाल्या की इंग्लंडमध्ये वॉलपोल हा ज्यावेळी पंतप्रधान होता त्यावेळी तो उघडरित्या जाहीररित्या असं म्हणायचा की एव्हरी मॅन हॅज इज प्राईस. म्हणजे पंतप्रधान हा मुळी भ्रष्टाचाराचं समर्थन करणारा होता. तिथपासून आम्ही आज इथपर्यंत आलो. ही प्रगती कशी झाली? आम्ही छोटे छोटे अनेक लढे दिले आणि दोन आमचे महायुद्धातनं आमची नैतिकता वाढत गेली, आमचं शील घडत गेलं, हे तू लक्षात ठेव. म्हणून हे झालं. हे गांधींनी ओळखलं होतं. ज्यावेळी लुई फिशरनी त्यांना विचारलं की तुम्हाला दुसऱ्या महायुद्धानंतर स्वराज्य देण्याचं क्रिप्स सांगत असताना तुम्ही ते स्वीकारलं का नाही? तर गांधीजी असं म्हणाले, हे पहा स्वराज्य ब्रिटिशांनी देणं वगैरे बाजूला राहू दे, स्वराज्य मिळणारच आहे आम्हाला. या अवस्थेला हिंदुस्थान आलेलं आहे. पण मला चळवळ करायची आहे, कारण चळवळीतनं देश घडत असतो आणि म्हणून माझा देश जर चळवळीत घडला तर पुढच्या 50 वर्षात लोकशाही इथं रुजू शकेल. आणि ते झालं बरोबर. त्या चळवळीत आमची पिढी, आमच्या आधीची पिढी वाढली म्हणून पुढल्या 50 वर्षात इथं लोकशाही यशस्वी झाली. आणि म्हणून शर्ले विल्यम्स मला म्हणाल्या, आम्ही जे 300 वर्षात साध्य केलं ते तुम्ही 30 वर्षात कसं काय करू शकणार? तुम्हालाही याची काही प्राईस द्यावी लागेल, किंमत द्यावी लागेल आणि 100 वर्ष तरी द्यावी लागतील. मला असं वाटतं की मार्क्सच्या विचारापासून डेमोक्रॅटिक सोशलिझम जेव्हा मांडला गेला त्याच्यापासून आपल्याला जे अभिप्रेत आहे तो डेमोक्रॅटिक सोशलिझम अस्तित्वात येण्यासाठी अशी प्रदीर्घ वाटचाल करावी लागेल. काही ठेचा खाव्या लागतील, काही अपयश स्वीकारावं लागेल, काही स्वतंत्र विचार करावा लागेल आणि त्याच्यातूनच शेवटी आपल्याला जे विजन आहे ते योग्य तऱ्हेचं विजन आपल्यासमोर येईल आणि मग त्यावेळची तरुण पिढी त्याच्यासाठी समर्पण करून लोकशाही समाजवाद ही विचारधारा प्रत्यक्षात आणील. भारताच्या बदललेल्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीच्या संदर्भात लोकशाही समाजवादी विचारांची आमूलाग्र फेरमांडणी करावी लागेल. ही करताना गांधीजींच्या शाश्वत विचारांचा आधार घ्यावा लागेल. अशा निर्दोष आणि सुस्पष्ट वैचारिक भूमिकेची मांडणी करण्यासाठी
चळवळीतील प्रमुख विचारवंतांनी एकत्र येऊन विचारमंथन केले पाहिजे. भविष्याचा विचार करताना हे मान्य केले पाहिजे की आज लोकशाही समाजवादी चळवळीला अवास्तव राजकीय आकांक्षा ठेवून चालणार नाही. भारतासारख्या खंडप्राय देशात यापुढे कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या हातात केंद्र शासनाची सत्ता येऊ शकणार नाही. अशा वेळी सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट असणाऱ्या आणि धर्मनिरपेक्ष भूमिका असणाऱ्या राजकीय पक्षांशी सहकार्य करण्याची भूमिकाच लोकशाही समाजवादी चळवळीतील पक्षांना घ्यावी लागेल. याचं बांधणी करणं हे फार वेगळ्या रीतीनं करावी लागते. म्हणजे त्या बांधणीमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कम्युनिस्टांचंच टेक्निक वापरलं पाहिजे. ही आजची सोशलिस्ट फ्रंट ही फार बहुंगळ आहे. या कम्युनिस्टांच्या टेक्निकमध्ये ज्या रीतीनं त्यांचं केडर बिल्ड करतात, ज्या रीतीनं त्या केडरवरती वैचारिक संस्कार करतात, त्या पद्धतीनं पार्टी बांधत पुढे आपल्याला जाता येईल. चारू मुजुमदारला मी 67 साली भेटलेलो, 67 साली भेटलेलो आहे. त्यानं विचारलं तुम्हाला काय हे आहे. ते म्हणले या रीतीनं मी काम केल्यानंतर 2067 साली काही रिझल्ट्स मिळतात की नाही मला सांगा. म्हणून संघटनेचं तंत्र हे कम्युनिस्टांच्या केडर पद्धतीचंच असलं पाहिजे. याच्यामध्ये समाजवादी पक्ष हा आजपर्यंत कमालीचा भोंगळ राहिला असंच मला वाटतं. हा भोंगळपणा राजकीय संघटनेला योग्य नाही. तिथं एक वेगळ्या तऱ्हेची शिस्त, वेगळ्या तऱ्हेचं समर्पण लागतं आणि ते समर्पण पिढ्यानपिढ्या करत 50 वर्ष 70 वर्ष वाटचाल केली की मगच ही विचारधारा प्रभावी होईल असा माझा विश्वास आहे.